नमस्कार. मी प्रकाश सर, वास्तुतज्ञ व ज्योतिष भास्कराचार्य. माझं कार्यालय पुणे व फलटण येथे आहे. माझा संपर्क नंबर 8766772427. मी मागं भाकीत केल्याप्रमाणे भारत-पाक युद्ध झाले. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस जास्त होऊन वित्तहानी व जीवितहानी झाली. तसेच दुष्काळी भागात महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस होऊन फार नुकसान होईल हे बी भाकीत केलं होतं. परत बाकीच्या देशामध्ये सुद्धा पाऊस भरपूर होईल, भूकंप होईल हे सुद्धा भाकीत केलं होतं. बँगलोर व चेन्नईमध्ये जे गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन काही आपली लोक स्वर्गवासी झाली ते बी मी भाकीत केलं होतं की गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका म्हणून असं आव्हान लोकांना केलं होतं. तर आता पुढं भारतात 1 ऑक्टोबरपासून पुढं काय घडेल तर 1 ऑक्टोबर हा इथनं पुढं हा काळ जरा खराब आहे. कारण का उत्तर भारतात इलेक्शन आहेत. त्या इलेक्शनमध्ये 2 गटांमध्ये काही तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तणाव निर्माण होईल. तसंच हरियाणा, दिल्ली, पंजाब इथे सुद्धा 2 गटात तणाव निर्माण होऊन गोळीबार होण्याची दाट शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये परत काहीतरी उत्खनन होण्याची दाट शक्यता नाकारताच येत नाही. जसं मी बोललो होतं की दुष्काळी भागात पाऊस पडून फार नुकसान होईल, तसंच आज 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत थोडा परत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांनी जे सोयाबीन पीक किंवा काही जे पिकं निघायला आलेली आहेत ती लवकरात लवकर काढून आपली घ्यावीत. तसेच सायबर हल्ले होणार, काही कंपन्यांचे डाटे वगैरे किंवा प्रायव्हेट डाटे सायबर क्राईमवाले ते तुमचे हॅक करतील. काही 2 गटामध्ये तणाव निर्माण होऊन तिथले नेट सायबर वगैरे बंद राहतील. तर त्याच्यामुळे की तुमचे नेट बँकिंग बंद राहील, ATM बंद राहील. तर थोडीफार कॅश जवळ ठेवावी, औषधं थोडीफार जवळ ठेवावी हे मी प्रत्येक वेळी लोकांना आव्हान करतो आहे. आत्तासुद्धा तेच आव्हान करतो आहे. दिवाळीच्या काळामध्ये अग्नितांडव होईल अशी काही गोष्टी आहेत. परत अतिरेक्यांपासून सावध राहणे हे माझं तर पहिल्यापासूनच वाक्य. अशा काही घटना दिसल्या शासनाला त्वरित कळवा, एवढंच मी सांगून मी आजचा व्हिडिओ इथं संपवतो. श्री स्वामी समर्थ.